नमो नमः. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. आध्यात्मिक ग्रंथ हेच गुरु. सकल संत विचार मंचाच्या या चांगल्या उपक्रमासाठी माझी गुरुवारीय या व्याख्यानमालेमध्ये प्रवचनमालेमध्ये म्हणूया माझी निवड आपण केली त्याबद्दल खरंच या सकल विचार मंचाचे आणि त्याचबरोबर पिताश्री परिवार प्रतिष्ठान पुणे या दोन्हीही परिवाराचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते. अगदी सुरुवातीलाच विषय गीतार्ण, ग्रंथ लेखक संत सर्वज्ञ दासोपंत. दासोपंतांचा काळ, दासोपंतांचं साहित्य, दासोपंतांचं चरित्र, त्यांची नाममुद्रा, साहित्याचा आवाका, अर्णव म्हणूया, त्याची खोली म्हणूया, अथांगता म्हणूया, त्याचं वैविध्य म्हणूया, त्याचं वैचित्र्य म्हणूया, त्याचं वैपुल्य म्हणूया, त्यांची शैली, साहित्याचा विस्तार, उपासना परंपरा आणि साहित्य, त्यांची स्वतःची अशी विशेष शैली, या सगळ्याच अंगानी आणि सगळ्यात महत्वाचं दासोपंतांची परंपरा, संप्रदाय, उपासना परंपरा, या सगळ्याच अंगानी दासोपंत वेगळे ठरतात. पण एक गोष्ट खरी की भारतामधलं उत्तुंग व्यक्तिमत्व हे असावं असं असूनही, म्हणजे साहित्याच्या क्षेत्रात असेल, तत्कालीन सांगीतिक क्षेत्रात असेल, वाग्यकार म्हणून असतील, तत्वज्ञ म्हणून असतील, संत म्हणून असतील, या त्यांच्या अनेकविध पैलूंच्या अंगानं सुद्धा जो माणूस राष्ट्र स्तरावरती गणला जावा असा होता, त्याला महाराष्ट्र सुद्धा ओळखत नाही, हा दैवदुर्विलास आहे. हे उपेक्षित व्यक्तिमत्व आहे, दुर्लक्षित व्यक्तिमत्व आहे. ते संगीताच्या अंगाने दुर्लक्षित राहिले, साहित्याच्या अंगाने दुर्लक्षित राहिले, ग्रंथ लेखनाच्या अंगानेही प्रचंड मोठा आवाका असणारा हा माणूस, आम्हाला त्याची कल्पना नाही. ही अवस्था मोठी केविलवाणी आहे. आणि त्यामुळेच की काय, कदाचित ही इच्छा मला झाली, जसं कळायला लागलं तसं ही पालखी आपण खांद्यावर घेतली पाहिजे. नव्हे ही आपली जबाबदारीच आहे, या जाणीवेनी माझ्या कामाला सुरुवात. आजचा विषय दासोपंतांचा गीतार्ण. दासोपंतांचा काळ 16वे शतक, 16व्या शतकातलं नाथपंचक. नाथ हे प्रमुख संत एकनाथ. संत एकनाथ, रामा जनार्दन, विठा जनार्दन, विठा रेणुकानंदन, जनी जनार्दन आणि दासोपंत हे 5 संत म्हणजे हे नाथपंचक आहे. या नाथपंचकामध्ये सर्वाधिक वाङ्मय निर्मिती करणारा संत कोण, तर खचित आपल्याला वाटेल एकनाथ महाराज. पण मला सांगायला खूप आनंद आणि अभिमानही वाटतो की केवळ नाथपंचकातच नव्हे, तर तुम्ही पाहाल कोणत्याही काळातल्या, कोणत्याही संप्रदायातल्या, कोणत्याही भाषेमध्ये इतकं वाङ्मय लिहिलं गेलं नाही जितकं दासोपंतांनी लिहिलं एकट्याने. इतका प्रचंड आवाका ह्या माणसाचा साहित्य निर्मितीचा. खरं म्हणजे त्याची तुलना काळाशी करायला गेलो तर चरित्र बघावं लागेल, पण आज तो विषय नाही, त्यामुळे मी तिकडे जाणार नाही. इतकंच सांगेन, वयाच्या 40व्या वर्षापासून ते 64व्या 65व्या वर्षापर्यंत, म्हणजे साधारण 20-25 वर्षाच्या काळामध्ये ह्या माणसानी अफाट अथांग अर्णव निर्माण केले साहित्याचे. त्याची यादी वाचायला गेलं ना तर त्याला 10-1 मिनिटं लागतील. त्यामुळे मी आज फार संक्षिप्त तुमच्या समोर साहित्याच्या अंगाने ठेवते. म्हणजे गीतार्णव, पदार्णव, गीतार्थबोध चंद्रिका, अवधूतराज, ग्रंथराज, प्रबोधोदय,
स्थूल गीता, वाक्यवृत्ती, पंचकरण, दत्तात्रय महात्म्य जे संस्कृत आहे आणि प्राकृतही आहे, गीता भाष्य, सार्थ गीता, अवधूत गीता, अनुगीता, दत्तात्रय सहस्रनाम स्तोत्र, दशनाम स्तोत्र, शतनाम स्तोत्र, द्वादशनाम स्तोत्र, सिद्ध दत्तात्रय स्तोत्र, षडगुरु यंत्र, षोडश दल यंत्र, अत्रिपंचक प्रधान यंत्र, आगम निगम, सिद्धराज आगम असं सुद्धा म्हणतात, वेदपादाख्य स्तोत्र, शिवस्तोत्र, गुरुस्तोत्र, षोडश स्तोत्र, त्यानंतर सीताज्वर निवारण स्तोत्र, त्याला शीतज्वर निवारण असलं पाहिजे, ते बऱ्याचदा मुद्रण दोषांनी असं ते पुढे आलं असावं. भक्तिराज कवच, वज्रपंजर कवच, सहस्रनाम टीका, दत्तात्रेय नामावळी, द्वादश आणि शतनामावली, मंगलमूर्ती पूजा, वाचकी पूजा, महापूजा, मानसिक पूजा, वेदोक्त पूजा, मंत्रपूजा, नामामृत स्तोत्र, गीता स्तोत्र, प्रबंध स्तोत्र, सिद्धमाला मंत्र स्तोत्र, उपकाल स्तोत्र, षोडश अवतार स्तोत्र, अशा अनेक स्तोत्रांची आणि स्फुट रचनांची निर्मिती आणि मोठमोठ्या ग्रंथांची निर्मिती दासोपंतांनी केली. या ठिकाणी वेगळेपण सांगून पुढे जायला हवं. दासोपंतांचा संप्रदाय दत्त संप्रदाय, पण दासोपंतांच्या संप्रदायाच्या संदर्भानं अना देशपांडे आणि काही मोजक्या लोकांनी आनंद संप्रदाय असा उल्लेख केलाय, पण तो चुकीचा आहे हे मी सिद्ध केलंय. राची ढेरे, आदरणीय राची ढेरे मात्र या मताला पुरस्कृत करत नाहीत. ते म्हणतात की ते आनंद संप्रदायाचं नाही पण दत्त संप्रदाय आहे. अर्थात आज तो चर्चेचा विषय नाही, त्यामुळे त्याच्यावरती मी निरूपण करत नाही. दासोपंतांच्या या एकूणच संप्रदायाचा विचार केला तर त्यांच्या पदांच्या मध्ये काही उल्लेख येतात दक्ष संप्रदाय नावाचा. तर त्यांचा संप्रदाय दक्ष संप्रदाय असा ते सांगतात. आपल्याला माहितीये दत्त संप्रदायामध्ये वार गुरुवार असतो बहुतेक ठिकाणी, पण आमच्याकडे श्री दत्त संस्थान अंबाजोगाई, धाकटे देवघर आणि थोरले देवघर, दत्ताचा हा उपासना वार जो आहे तो बुधवार आहे आणि दत्त हा एकमुखी आहे, षडभुजधारी आहे. आणि त्याचबरोबर या श्री दत्तात्रेयाचे 16 अवतार दासोपंतांनी सर्वप्रथम निर्माण केले, कल्पिले आणि ते दत्त महात्म्य लिहितात तेव्हा या 16 अवतारांच्या कथा, अवतार कार्य हे सांगतात. हे वेगळेपण आहे. पुढे आपल्याला माहितीये वासुदेवानंद सरस्वतींनी अंबाजोगाईला चातुर्मास केला आणि त्यावेळेला दासोपंतांचं हे सगळं साहित्य अवलोकिलं आणि पुढे त्यांनी त्यांच्या संप्रदायामध्ये हे 16 अवतार, षोडश अवतारांची स्तोत्र याचा प्रसार पुढे केला. दासोपंतांच्या या एकूणच ग्रंथ संपदेमध्ये दासोपंतांची पासोडी हे मराठी भाषेचं, मराठी सारस्वताचं महावस्त्र आहे असं म्हटलं जातं, पैठणी आहे असं म्हटलं जातं. अर्णव या नामाविधाला शोभतील असे ग्रंथ दासोपंतांनी लिहिले. यामध्ये गीतार्णव याचा विचार आपण आज करणार आहोत. पासोडीमध्ये दासोपंत पंचकरण सांगतात, तत्वज्ञान सांगतात. ग्रंथराजामध्ये गुरुशिष्य रूपानं अनेक गोष्टी दासोपंतांनी सांगितल्यात ज्या तत्वज्ञानात्मक आहेत. वेदांत व्यवहार संग्रह, गीतार्थबोध चंद्रिका या अनेक ग्रंथांच्या मधून सांगण्याचं सूत्र आणि गाभा हे तत्वज्ञान आहे, अर्थात वेदांत आहे. जेव्हा ते गातात, पदनिर्मिती करतात, पासोडी लिहितात, ग्रंथ लिहितात, ललित करतात, सोंग संपादनी करतात, भारुडं लिहितात, या सगळ्या माध्यमातून दासोपंत प्रकट होतात. पण प्रकट होत असताना या सगळ्यांचं एक मर्म आहे, एक वर्म आहे, एक सूत्र आहे, एक मुख्य कार्य प्रवण करणारा भाव आहे आणि तो म्हणजे मला सगळ्यात समाजातल्या तळागाळातल्या सगळ्यात खालच्या स्तरातल्या लोकांना, अज्ञानी लोकांना शहाणं केलं पाहिजे. त्यांना मला वेदांत सांगायचंय. मग मी असा सांगितला तर कळेल का, तसा सांगितला तर कळेल का, सोंग संपादनी मधून विनोदी भावानी कळेल का, उपरोधानी कळेल का? आणि मग या सगळ्या माध्यमांचा अभिव्यक्तीसाठी वेगवेगळ्या अंगाने विचार करताना, अभिव्यक्ती करताना, त्यांची शैली प्रकट करत असताना
एक गोष्ट मुळात लक्षात येते, की दासोपंतांच्या वरती जो ठपका लावला जातो, तो दूर केला पाहिजे. दासोपंत फक्त ब्राह्मणांचे नव्हते. दासोपंत फक्त विद्वज्जनांचे नव्हते. तर दासोपंत अज्ञानी लोकांचे होते, तळागाळातल्या लोकांचे होते, बहुजनांचेही होते. त्याचं कारणही तसंच आहे. मी हे सांगते त्याला ठोस पुरावा आहे. गीतार्णव सांगत असताना ते असं म्हणतात, की माझ्यासमोर साधूजन आहेत, विद्वज्जन आहेत. खूप विद्वान मंडळी आहे. पण मला आत्ता असं वाटतं, की त्यांची साधना, त्यांची उपासना, त्यांचं मंत्रतंत्र, त्यांचा ज्ञानाचा आवाका, त्यांचा स्तर विद्वत्तेचा, हे सगळं सोडून त्यांनी आज माझा ऐका. आपण सगळे विद्वान आहात, पण तरी सुद्धा मला जे सांगायचंय, ते मला अगदी लहानातल्या लहान अज्ञानी मुलाला कळलं पाहिजे. बहुजनातील ज्यांना आम्ही ज्ञान नाही असं म्हणतो, अशा लोकांना ते मला सांगायचंय, त्यांना कळलं पाहिजे. मी त्यांच्या पातळीवर जाऊन सांगतो आहे. ही त्यांची भूमिका ते वारंवार व्यक्त करतात. त्यांच्या अनेक ओव्यांचा वेगळा अर्थ काढला गेलाय. अ, मला हे फार जाणवतं अनेकदा, की दासोपंतांची पासोडी अवाढव्य, गीतार्णव अवाढव्य, 1.25 लाख ओव्यांचा गीतार्णव आहे, असं मोरोपंत म्हणतात. दासोपंती केला गीतार्णव असं म्हणताना मानावा 1.25 लाख. आता हा 1.25 लक्ष ओव्यांचा गीतार्णव असा विचार आपण जर केला, तर इतकी मोठी भगवद्गीतेवरची टीका मला सांगा आपल्या बघण्यात आहे का? म्हणजे माझ्या तर अभ्यासामध्ये आजवरती कधी आली नाही. पण पुन्हा उपेक्षा अशी की या ग्रंथाचं संपादन म्हणा किंवा त्याचं प्रकाशन म्हणा, शासनाकडून तत्कालीनही काही मान्यवरांच्याकडून ते झालं नाही आणि आत्ता आपल्यासमोर मुठभर अशा प्रकारचं त्यांचं साहित्य शिल्लक आहे. मागच्याच वर्षी गीतार्णवाच्या शब्दकोशाचं काम अ, सरकार पातळीवरती आम्ही केलं. त्या संपादक मंडळावरती मी होते. तेव्हा मी अशी चर्चाही केली, की गीतार्णवच प्रकाशित केला नाही. पण शब्दकोश मात्र करायला सरकारने घेतलाय. पण आम्ही नाही म्हणालो नाही यासाठी, की काही का होईना दासोपंतांच्या साहित्यातलं काहीतरी प्रकाशित होतंय आणि पुढे मागे 100-200 वर्षांनी कदाचित गीतार्णव प्रकाशित नाही झाला, तर ही तरी एखादी खूण शिल्लक राहील, की दासोपंतांचा गीतार्णव होता आणि त्याचा हा शब्दकोश आहे. दासोपंतांच्या नावावर अनेक संस्कृत ग्रंथ आहेत. सगळ्यात महत्वाचं प्रस्थानत्रयीवर भाष्य करणारा हा माणूस सगळ्यात पहिल्यांदा मराठीत हा भाष्य करतो आणि त्याचबरोबर दशोपनिषदांवरही संस्कृत भाष्य लिहितो. आपल्याला माहित असेल, की कठ, केन, ईश या उपनिषदांची जी भाष्य आहेत, ती आनंदाश्रम संस्कृत ग्रंथावलीमधून प्रकाशित झाली आहे, पुण्याच्या. संशोधन मंडळ जे आहे आणि त्याचबरोबर काही कागदपत्र ही इतिहास संशोधन मंडळ पुणे यांनी प्रसिद्ध केली. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, की कावा लेल्यांच्या शिवाय काही 2-3 अध्याय सोडले, तर हे काही अध्याय प्रकाशित झाले नाहीत. आम्ही शब्दार्थ कोश करत असताना काही अध्याय आमच्या हाती लागले, तेवढ्यावरती तो शब्दकोश केला. आता सांगायचं झालं तर माझ्या हातात आत्ता गीतार्णवाच्या संदर्भाने काय आहे? पहिला अध्याय, दुसरा अध्याय, 12वा अध्याय, 16वा अध्याय आणि 18वा अध्याय एवढे 5च अध्याय खरं म्हणजे पूर्ण प्रकाशित आज या घटकेला आहे. आता यांची संख्या जर सांगितली, ओवी संख्या, तर यामध्ये अनुक्रमे पहिल्या अध्यायाची ओवी संख्या आहे 3133 ओव्या आहेत. दुसऱ्या अध्यायाची ओवी संख्या आहे 5655. 12व्या अध्यायाची 997 ओव्या. 13व्या अध्यायाच्या अगदी 12व्या श्लोकापर्यंत काहीतरी 3270 ओव्या आणि 15व्या अध्यायाच्या
4831 ओव्या आणि एकाध्यायी गीता ज्याला आपण म्हणतो, तो 18वा अध्याय, त्याच्या 18,000 ओव्या दासोपंतांनी लिहिलेल्या आहेत. इतका प्रचंड विस्तार दासोपंतांनी गीतेचा केलाय. अनेक लेखकांनी, अनेक तज्ञांनी, संशोधकांनी ज्ञानदेव, शंकराचार्य आणि दासोपंत अशी तुलना केलेली. आणि या तुलनेमध्ये साहजिकच दासोपंतांचा आवाका मोठा आहे. माधुर्याच्या दृष्टीने विचार केला तर ज्ञानदेव सरस आहेत, मधाळ आहेत, गोड आहेत. पण भाषेच्या शैलीच्या अंगाने विचार कराल तर ज्याला ज्ञानेश्वरी कळेल त्याला आपसुकच गीतार्णव कळण्यासारखं आहे. आज जेव्हा गीतार्णव वाचायला घेतला जातो तेव्हा खूप जण असं म्हणतात की आम्हाला ही भाषा नाही कळत. पण ज्याला ज्ञानेश्वरी कळते त्याला गीतार्णव कळायला फार सोपं आहे. नाममुद्रा याचा थोडा विचार इथे मांडते आणि पहिल्या अध्यायाकडे वळते. दासोपंतांनी अनेक ठिकाणी लेखन करत असताना आपली नाममुद्रा जी वापरली आहे ती ग्रंथांच्या बाबतीत दिगंबरा अनुचर ही नाममुद्रा ते वापरतात. पदार्णवामध्ये दिगंबरा, दिगंबरू, दिगंबरी ही नाममुद्रा ते वापरतात. त्यामुळे दासोपंतांच्या नाममुद्रेमध्ये स्वतःच्या नावाचा उल्लेख येत नाही तर आपल्या गुरुच्या नावाचा उल्लेख येतो. प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय त्यांचे गुरु होते असा मौखिक परंपरेने सांगितला जाणारा हा इतिहास आहेच. पहिल्या अध्यायाकडे आपण वळण्यापूर्वी दासोपंतांनी गीतार्णवामध्ये हाताळलेले विषय कोणते त्याचा एक थोडासा सारांश किंवा प्रस्तावनेमध्ये म्हणूया, बघूया आणि मग वळूया. दासोपंत संस्कृतज्ञ होते पण तरीही मराठीची थोरवी गाताना वारंवार दिसतात. खोट्या अवडंबराचा बुरखा फाडताना दिसतात. धर्माचरणातील विकृती वारंवार दाखवून त्याच्यावरती बोट ठेवून सत्य धर्माचं मर्म प्रतिपादन करताना दिसतात. कोणत्या विषयात गती आहे असं म्हणाल तर दासोपंतांच्या गीतार्णवामध्ये एखादा विषय आला नाही असं नाही. प्रत्येक विषयामध्ये दासोपंतांनी यथेच्छ निरूपण केलेलं आहे. बरं, उगाच केलंय, विस्तार केलाय असं नव्हे तर शास्त्रशुद्ध मांडणी आहे. स्वतःचं चिंतन आहे, स्वयंपूर्ण अशा प्रकारची त्यांची मांडणी. वेदांत तत्वज्ञानाची परिभाषा त्यांना मराठीत रुजवायची आहे आणि ती धडपड आहे त्यांची. आणि म्हणूनच मराठीच्या परिवेशामध्ये त्यांचा वेदांत बहरत राहतो. वेदांतामधली कूट भाषा, परिभाषा, संज्ञा ते सहजतेने वापरतात. दृष्टांताच्या निमित्तानं काव्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, कृषीशास्त्र, आयुर्वेद, नीतिशास्त्र, कपटनीती ज्याला आपण गनिमी कावा असं म्हणतो, विविध पक्षी, प्राणी, जमिनी, धान्य प्रकार, मातीचे प्रकार, लोकस्वभाव, वृक्ष प्रकार, लोकरीती, लोकपरंपरा, उपासना पद्धती, लोकदैवत आणि या लोकांच्या मध्ये असणाऱ्या चांगल्या चालीरीती, अनिष्ट चालीरीती, भोजन पद्धती, राजगृहाची रचना, प्रासादाची रचना, नगर रचना, शरीरशास्त्र, खगोल विज्ञान, पंचांग, ज्योतिषशास्त्र, संगीतशास्त्र, कौमार भृत्य तंत्र, स्त्री रोग, स्त्री धर्म, यज्ञ, याग, विधी, विधान, कर्मकांड, औपनिषदिक गुह्य ज्ञान, पुराण कथा आणि बरंच काही. इतक्या प्रचंड विषयांचा आवाका दासोपंतांनी या गीतार्णवातून मांडलेला आहे. या गोष्टींची केवळ माहिती नाहीये गुगल सारखी, तर या गोष्टींच्या मुळाशी जाऊन त्यांनी आम्हाला ज्ञान दिलेलं आहे. आणि म्हणून दासोपंतांच्या या एकूणच गीतार्णवाच्या विषयाचा आवाका पाहतात आपल्याला असं लक्षात येतं की दासोपंतांनी कुठलाही विषय त्यांच्या हातून, लेखणीतून सुटलेला नाही. गीता भागवतादी ग्रंथांच्या वरती भाष्य करताना
आमच्याकडे अशी पद्धत आहे, की भाष्यकारांचा, आपल्या आधी होऊन गेलेल्या भाष्यकारांचा निर्देश केला जातो आणि मग त्यानंतर त्या रीतीला अनुसरून मी भाष्य करतो, असं म्हणण्याची पद्धत आहे. परंतु दासोपंत फार आत्मविश्वासानं आपला ग्रंथ लिहितात आणि ही लिहितानाची त्यांची जी काव्यवृत्ती आहे, काव्य प्रेरणा आहे, हे जे अनिवार्य स्फुरण आहे, त्याचं वर्णन ते फार सुंदर करतात. पृथ्वीच्या ठाई हरपले, ते जीवने वट बीज स्पर्शिले, आता ते हारपेके पहिले आपण नव्हे. पालवा पुढे पालव, घेऊची लागले धाव, मग आपुली मर्यादा तव झाड विस्तारिले. तैसे हे माझे ज्ञान, विषय भूमिकेत लीन, तेथे तुझी कृपा जीवन पावले ते. आता कैसे आच्छादैल, आता कैसे न स्फुरेल, या लागी वृद्धीचे बल अनिवार्य झाले. मातीमध्ये पडलेलं बीज वटवृक्षाचं मातीमध्ये मिसळून जातं, ते डोळ्याला दिसेनासं होतं, पण पावसाच्या पाण्याचा स्पर्श झाला की त्याला अंकुर फुटतो. देवा, हे प्रभो श्री दत्तात्रेया, की तुझ्या कृपा प्रसादाची अमृताचा स्पर्श मला झाला, या बीजाला झाला ज्ञानाच्या, आणि पालवा पुढे पालव घेऊची लागले धाव, असा या ग्रंथाचा विस्तार तुझ्यामुळे होतो आहे आणि याची केवळ ही जबाबदारी तुझ्यावर आहे. वाङ्मय निर्मितीची प्रक्रिया वर्णन करणारे दासोपंत या पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा नमन करतात, तेव्हा हे नमन अत्यंत सुंदर अशी सुरुवात त्यांनी केली. जय जयाजी योगीराया, पूर्णा परब्रह्मा अव्यया, परमात्मा तू आत्मया विश्व बीजा, आनंदाचा तू सागरू, ज्ञान विज्ञान दिवा करू, न कळे तुझिया पारू स्वरूपाचा. आणि ही जी सगळी भूमिका आहे दत्तात्रेयाच्या संबंधानं येणारी, ती भूमिका दासोपंत जवळजवळ 200च्या वर, जवळजवळ 250 ओव्यांपर्यंत नेतात. आणि ह्या भूमिकेमधून मग गीतेच्या अध्यायाकडे ते वळले आणि मग ते म्हणतात, की मला ही वृत्ती सुचते, साहित्य करण्याची वृत्ती सुचते, याला केवळ तुझ्या कृपेचा अमृताचा पाऊस आहे स्पर्श झालेला. आणि पुढे ते म्हणतात, भगवद्गीता हे सन्मयी, अपार पैसू ईचा ठाई, जेथ अंकुरलया नाही संकट ज्ञाना. गीता हे तुझीची स्वानुभूती आणि मतप्रज्ञा तुझी ज्ञप्ती, श्री अवधूता स्वयंज्योती प्रकाशतासी. येथ नसरे माझा अभिमानू, परंतु तोही तुझ आधीनू, आत्मा अव्ययो सनातनू तू अधिष्ठान तया. ऐसे करूनी अभिवंदन, श्री योगीरायाचे स्तवन, आत्मत्वे आत्मया स्मरण अवधूताचे. आरंभिले ग्रंथ कथन, श्री भगवद्गीतेचे व्याख्यान, यथामती विवरण प्राकृतावाणी. ज्या श्रोत्यांसाठी हे ते सांगतायत, हे सांगत असताना सुद्धा त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. ज्या ओवीचा मी आत्ता उल्लेख करणार आहे त्याच्यावरती फार उहापोह केलाय संशोधकांनी. न पाहे श्रोतयाचे वदन, न करी भाष्याधारे विवरण, ही त्यांची आत्मभूमिका आहे. आणि यावरती अनेक संशोधकांनी असं म्हटलंय की दासोपंत दुराग्रही आहेत. दासोपंत श्रोत्यांचा अपमान करणारे आहेत. पण मी खरं सांगू, ओव्यांचा अर्थ लागला पाहिजे. पहा, गीतेचं भाष्य करत असताना, ज्ञानेश्वरीवरती बोलत असताना किंवा गीतेच्या अनेक भाष्यावरती, कुठल्याही ग्रंथाच्या भाष्यावरती आपण एखाद्या निरूपणकाराचं निरूपण जेव्हा ऐकत असतो, तेव्हा काही काही जागा आपल्याला अशा सापडतात
की त्या ठिकाणी त्याचं स्वतःचं एक चिंतन असतं, त्याची एक दिशा असते, त्याचा एक मार्ग असतो आणि त्याच मार्गानं, त्या चिंतनानं तो निरूपणकार त्याचं चिंतन करतो. ओवीचा अर्थ अनेकदा वेगवेगळा निघतो आणि मला सापडलेला आणि माझ्या गुरुजींनाही मी हा सांगितला, की गुरुजी मला हे असं वाटतं, की याचा अर्थ असा नाहीये. हा श्रोत्यांचा अपमान नाहीये. न पाहे श्रोत याचे वदन. आपण एखाद्या व्याख्यानाला गेलो, आपण एखाद्या कीर्तनाला गेलो, तर तो श्रोता, रसिक वर्ग कोणत्या वयाचा आहे, कोणत्या मुशीतला आहे, कोणत्या आवडीचा आहे, त्याचा अ, भवताल कसा आहे, त्याला काय आवडतं, असा विचार आपण नेहमी करतो बोलत असताना. 8वी-9वीची मुलं असतील आणि वृद्ध लोक असतील, तर त्यांच्याशी संवाद करण्याची शैली, विषय प्रकट करण्याची शैली, विषय मांडणीची शैली, नव्हे विषयांची सुद्धा प्रकटीकरणाची आपण वेगळी हातोटी हाताळत असतो. तेव्हा दासोपंत असं म्हणतात, की माझ्यासमोर जे श्रोते इथे बसले आहेत, त्यांना जसं आवडतं, तसं मी आत्ता बोलणार नाहीये. किंवा त्यांची काय आवड आहे, त्यांचा पिंड कसा आहे, त्यांना ऐकायला काय आवडतंय, त्याचा विचार मी आत्ता करत नाहीये. दासोपंत असं म्हणतात, "न पाहे श्रोतयाचे वदन, तोंडाकडे पाहून मी बोलणार नाही. मला शेरभर तांदूळ टाकलेत, की यांना गाणं आवडतं म्हणून मी गाणं म्हणावं निरूपणामध्ये. तर असं मी करणार नाही." असा त्याचा अर्थ आहे. इतकंच स्पष्ट करते आणि पुढे जाते. आणि म्हणून संत काय म्हणतात, याचा विपरीत अर्थ लावण्यापूर्वी अनेक संतांच्या भाष्यावरती निरूपण करणाऱ्या निरूपणकारांनी किंवा संशोधन करणाऱ्या लोकांनी फार जपून बोललं पाहिजे, जपून शब्द वापरले पाहिजे. दासोपंत श्रोत्यांचा अपमान जर करत असतील, तर ते पुढे अनेक वेळेला नमस्कार केलाय त्यांनी श्रोत्याला. अनेक वेळेला साधू सज्जन हो असं म्हटलंय, "मी तुम्हाला नमस्कार करतो. आपण साधना करता, आपण उपासना करता, आपण विद्वज्जन आहात, आपण मुमुक्षू आहात, पण मी भक्त म्हणून बोलतो आहे." इतक्या खालच्या पातळीवर येऊन दासोपंत श्रोत्यांना विनम्र अभिवादन करतात. जो इतका शालीनतेने बोलतो, इतका विनम्र होतो, तो माणूस न पाहे श्रोतयाचे वदन, जा तुमचं तोंड मला बघायचं नाही, या अर्थानं ते बोलणार नाहीत. नव्हे ते बोलले नाही. असो, दासोपंतांची शैली याकडे वळूया. पहिल्या अध्यायाला सुरुवात केल्यानंतर धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे या विषयाची मांडणी दासोपंतांनी करून सोडलेली आहे, की महाभारतामध्ये या ठिकाणी, या पर्वामध्ये असं होतं, इथपर्यंत आपण येतो आणि मग संजय सांगतोय, व्यासमुनी आले संजयांना प्रत्यक्ष त्याला दिसण्याची ती कृपादृष्टी देऊन व्यासमुनी निघून गेलेत आणि या गीतेच्या व्याख्यानाला सुरुवात होते. इतकं प्रचंड याच्यामधलं विवरण आहे, की ते 2 व्याख्यानांच्या मध्ये मी सांगितलं तसं आपल्या हातात 5,50,000 ओव्या आहेत, 1,15,00,000 असं जरी गृहीत धरलं, तरी सुद्धा 2 भागांमध्ये हे विवरण कदापिही शक्य नाही. पण शैलीच्या अंगाने विचार करता येईल. आपण गीतेवरची भाष्य वाचली असतील, तर तुम्ही असं वाचलं असेल, की वर म्हणजे अगदी आचार्यांनी सुद्धा केलेलंही आपण वाचलं असेल आणि ज्ञानदेवी वाचली असेल. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. असा संपूर्ण श्लोक येतो आणि मग भाष्यकार, मग ते संत असतील, संशोधक असतील, त्याच्यावरती भाष्य करायला सुरुवात करतात. इथेच दासोपंतांचं निरळेपण आहे. काय करतात दासोपंत? तर दासोपंत सुरुवात करतात भाष्याची आणि एकेका शब्दावरती बोलायला सुरुवात करतात. म्हणजे जेव्हा पहिला श्लोक येतो, मग तो संजयो सांगता धृतराष्ट्र तया पुसता तेथे विस्तारिली कथा तेची कैशी. आणि मग धृतराष्ट्र उवाच. दासोपंत एकेका शब्दावर ओव्या लिहितात. म्हणजे
हे संजय असं म्हणून. धृतराष्ट्र उवाच काय म्हणाला, हे संजय. मग त्याच्यावरती ओव्या. त्या श्लोकाची संपूर्ण फोड करून, विग्रह करून एक एक शब्द घेतात निवडून. माळेतला एक एक मणी घ्यावा आणि तो एका सूत्राने ओवीत जावा, असं निरूपण ओवत नेतात. मग कुरुक्षेत्र घेतलाय पहिला शब्द, मग दुसरा शब्द धर्मक्षेत्रे, मग युयुत्सवः, मग समवेताः, मग मामकाः, किम कुर्वत पांडवाश्चैव. आणि एकेका शब्दावरती, एकेका पदावरती, पद हा संस्कृत शब्द आहे, दासोपंत भाष्य करत. अप्रतिम असं निरूपण, अप्रतिम अशा शैलीमध्ये त्यांनी केलेलं निरूपण. थोडस मी चिंता या विषयावरती त्यांचं चिंतन आपल्याला सांगते. तरी ते का किम कुर्वत या शब्दावर ते बोलतायत बघा. हा, तरी ते काय करीत असती, हे सांगावे तुवा मज प्रती. आर्त माझा चित्ती दिवा रात्र, न कळत तयाचे वर्तमान. स्थिर न बैसे माझे मन, प्रिय न वाटे उदक अन्न. चिंते करिता चिंता पुरुषाते बंधन. चिंता जीतची मरण, चिंता सुखाचे छेदन. दुःखदाती चिंता हृदयीचा रोगू, चिंता नाशी परमयोगू. अंगी लागला सुख भोगू, भोगू नेदी इंद्रियाते करी शोषण. देहावरी नये मन, चिंता भ्रमवी वन. नेदी विश्रांती चिंता हृदयीचा अंधकारू. चिंता हा कृष्ण विखारू, चिंता नाशी तोची गुरु. संसार त्राता बाह्यांतरी व्याकुळता, पुरुषा आणि चिंता. चिंता सागरी बुडता, तुझे न पवे. दैन्य घडवी वदन, तटस्थ राहती करचरण. निमिषोन्मेष हि नयन, विसरोनी जाती. आणि मग त्या पुरुषाची काय अवस्था होते त्याचं अप्रतिम वर्णन दासोपंतांनी त्याचं केलेलं आहे. म्हणजे एखादं आपण नाटक बघतो आहोत असं वाटायला लागतं. म्हणजे या एकाच पहिल्या अध्यायामध्ये रथांचं वर्णन, अर्जुनाच्या चर्येचं वर्णन, मुद्रांचं वर्णन, अप्रतिम अशा प्रकारचं वर्णन दासोपंत करतात. त्या रथ कसे आहेत, कोणते रत्न वापरलेत, कोणते त्याच्यावरती कुठले रत्नप्रभा असणार, कुठल्या कुठल्या रत्नांचा वापर केलाय, इतकं विस्ताराने त्यांचं सुंदर वर्णन केलेलं आहे की नुसतं रत्न किंवा कुठलं काय वापरलंय हे न लिहिता त्यांनी त्याचा कार्यकारण भाव सुद्धा सांगितलाय. म्हणजे ज्योतिष शास्त्राशी संलग्न अर्जुनानं ते का घातलंय, संकटाला तोंड देण्यासाठी म्हणून कोणत्या रत्नाचा उपयोग आहे, मोती का घातलाय, इथे पवळा का आहे, हे नीलरत्न इथे का आहे, हे सगळं वाचायचं असेल ना तर हे मुळातूनच वाचायला गंमत आहे. आता सगळ्यात महत्वाचा पहिल्या अध्यायातला आणि एकूणच त्यांच्या पद्धतीतला जो भाग आहे तो म्हणजे साहित्य रचना. अष्टादशाध्यायी गीता हे केवळ ब्रह्मकथा. माझी प्रथमाध्याय पाहता विषाद लक्षणू. तरी साहित्याचे नि अंगे परमार्थू बोलेन प्रसंगे. यथामती अहंत्यागे अवधूत स्मरणे. साहित्याचे नि अंगे म्हणजे काय? साहित्य याचा अर्थ रूपक. गंमत वाटेल की दासोपंतांनी अर्जुनापासून रूपक बसवायला जी सुरुवात केलीये ते कौरवांच्या सैन्यापर्यंत. ऐसे पांडव शुद्धात्मक, तया दळीचे कवण लोक. ते सांगावे कवणी एक, ऐसे म्हणती तरी ये अर्थी विचारणा. आपुली परावी सेना, साहित्य आले गुणा. ऐसे पाहिजे दुर्योधन पिता अंधू, धृतराष्ट्रुतो प्रसिद्धू. तयाचा साहित्य बोधू, तोची कैसा. पांडवते हे ऐसे जाणा, कौरवते हे साच माना. साहित्याची केली रचना यथामती. आणि मग पांडव कोण आहे?
अर्जुन कोण आहे, हे 5 द्रौपदीचे जे पती आहेत, पांडवात्मज आहेत, ते कोण आहेत? साहित्याच्या अंगानं हे जे रूपक बसवलंय, ते रूपक अप्रतिम आहे. पंचीकरणाच्या अंगानं हे रूपक जातं. म्हणजे अभिमन्यूपर्यंत किंवा अर्जुनाचे सगळे बंधू 5 पांडव आणि कौरव, दुर्योधन हे कोण आहेत? द्रोणाचार्य कोण आहेत? धृतराष्ट्र कोण आहे? भीष्म कोण आहेत? सरपंचरी पडणारे भीष्म म्हणजे कोण आहेत? या सगळ्यांच्या वरती पंचीकरणीय रूपक बसवलेलं आहे त्यांनी. फार बहार उडवून दिली आहे आणि हे कशासाठी? तर नाटक उभं केलं, की हा म्हणजे हा त्वम पदार्थ, तत्पदार्थ किंवा बुद्धी, मन, विवेक, ज्ञान, भक्ती, सुमती हे कोण आहेत? तर ही रूपक बसवलेली ही माणसं आहेत महाभारतातली. आणि या सगळ्यांच्या वरती हे रूपक बसवतात आणि अत्यंत सुंदर असं नाटक उभं करून वारंवार श्रोत्याला मधून-मधून जागं करतात, की हे बघा, हा म्हणजे हा आहे बरं का. म्हणजे स्वप्रकृती, गुणसाक्षीत्वे, निवडिला तो आत्मत्वे, तो जीवात्मा शुद्धत्वे, बोलिजे शुद्धत्व पदार्थ. एवं शुद्धत्वं पदार्थु निखळू, तोची अर्जुनू योद्धा सबळू, तया सारथी गोपाळू, परमात्मा शुद्ध पदार्थ. अध्यात्माच्या अंगाने गेलं, वेदांताच्या अंगाने गेलं, पंचकरणाच्या अंगाने गेलं, तर अर्जुन कोण आहे? एवं शुद्ध त्वम पदार्थू निखळू. आणि मग तो अर्जुन नावाचा जो पदार्थ आहे, त्वम पदार्थ आहे, तो कसा आहे? योद्धा सबळू. आणि मग सोबत असलेला जो सारथी श्रीकृष्ण आहे, तुम्ही म्हणाल अशस्त्री म्हणिजेल कैसा? त्याच्या हातात शस्त्र कसं काय नाही मग? जो शुद्ध तत्पदार्थ परियेसा, सांगेन तयाची दशा गुणातीत. कर्तृत्व, कार्य, करण हे गुणांचे सकळ भान, गुणातीता अकर्तेपण परमात्मा यात. तो जो निर्गुण निराकार परमात्मा आहे, जो सारथी म्हणून श्रीकृष्ण त्याच्याबरोबर उभा आहे अर्जुनाच्या बरोबर. तुम्ही म्हणाल, की त्याच्याजवळ शस्त्र कसं नाही मग? तो जर लढायला उभा आहे अर्जुन, तर त्याच्या सारथ्याजवळ शस्त्र का नाही? तर तो निर्गुण आहे, निराकार आहे. म्हणजे रूपक बसवताना सुद्धा मनात आलं म्हणून नाटकातलं पात्र एखाद्याला देऊन टाकलं, असं नव्हे. तर ते पात्र देण्यामागची भूमिका इतकी चपलखपणे त्यांनी त्यांची भूमिका विशद केलीये, की मी असं नेहमी म्हणते, की खळखळ वाहणाऱ्या नदीमध्ये झाडावरचं चाफ्याचं टपकन फूल पडावं. आणि ते फूल पडत असताना फुलाच्या मनात नाहीये नदीमध्ये वाहत जायचं. पण जेव्हा ते नदीच्या प्रवाहामध्ये वाहायला लागतं, तेव्हा असं त्याला वाटतं, की अरे, आपण झाडावर होतो, तेव्हा काहीच आनंद नव्हता. पण मी जेव्हा दासोपंतांच्या गीतार्णवाच्या निरूपणाच्या नदीमध्ये मी वाहायला लागलोय, तेव्हा काय आनंद आहे. थांबूच नये. ही नदी थांबू नये. हा नदीचा प्रवाह थांबू नये. इतकं ओघवतं निरूपण दासोपंत आपल्याला या ठिकाणी देतात. खरंच सगळं सांगता येत नाही. आपण जेव्हा मुळात ग्रंथ वाचायला जाऊ, तेव्हा खूप गंमत येते. जे विद्वान आहेत, ज्यांना खूप मुळातून आकलन करून घ्यायला आवडतं, अ, प्राचीन भाषा वाचायला आवडते, त्या लोकांनी खरोखर हे जरूर वाचलं पाहिजे. ज्यांना हवंय, त्यांना काही ऑनलाईन अध्याय उपलब्ध आहेत. मी ते नक्की लिंक त्याची पाठवीन. पहिला, दुसरा अध्याय तर इतका सुंदर आहे वाचण्यासारखा. गंमत येते ते वाचत असताना. गीतांडवामध्ये केवळ अध्यात्म हे सूत्र आहेच. पण ते तितकंच आहे असं मात्र मुळीच नाही. मी सांगितलं तसं अनेक विषयांचा उहापोह दासोपंत करतात. पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा त्यांची पहिल्या अध्यायाची समाप्ती करतात, खरं म्हणजे त्यांची एक शैली आहे. प्रत्येक नव्या अध्यायाची सुरुवात करत असताना ते पहिल्या पूर्वीच्या झालेल्या अध्यायाचं सूत्र घेतात आणि मग पुढे काय होईल? काय असणार आहे? आणि आपण मागे काय बघितलंय? याचा एक गोषवारा ते देत राहतात. म्हणजे ही त्यांची जी पद्धत आहे ना, इतकी शिस्तीतली आहे, की त्यांची पासोडी सुद्धा बघितली आपण तर अनेक सांख्यमत म्हणा किंवा अनेक मतमतांचा उल्लेख ते जे करतात, तेव्हा इतका चांगला निर्वाळा देऊन पुढे स्वतःचं चिंतन मांडणारा एक पी-एच-डीचा विद्यार्थी पण इतका शिस्तीत काम करणार नाही. इतकं शिस्तीत दासोपंत काम करतात. म्हणजे कुणाचाही उल्लेख टाळत नाहीत. पण त्याच्या सगळ्या समग्र एकूण मंथनातून
दासोपंतांना काय मांडायचंय याचा गोषवारा एकूण सगळ्या मतांचा आढावा घेऊन दासोपंत देत राहतात. दुसऱ्या अध्यायाकडे वळताना ते म्हणतात, अर्जुनाची वासना जैसी तैसाची योगू सांगेल तयासी, परमात्मा निश्चयेसी पुढीला अध्यायी. दिगंबरा अनुचरू म्हणे, गीतावर महेची जाणणे, पुढिले अपूर्वे निरोपणे कळो येईल. आणि या दुसऱ्या अध्यायामध्ये दासोपंत जेव्हा विवरण करतात एकेका गोष्टीचं, तेव्हा कथेची निर्मिती हा त्यांचा दुसऱ्या अध्यायातला महत्वाचा मुद्दा मी इथे नमूद करते. कथेचे दिवे मध्ये जेव्हा ते सोडतात तेव्हा ती कथा उगाच 4 ओळीची घेतलीये आणि सोडून दिलीये असं होत नाही. मुळात त्याला एक कारणही आहे. मी मागच्या वर्षीच्या चातुर्मासामध्ये मी जेव्हा व्रत केलं तेव्हा मी गीतार्णवाच्या पहिल्या अध्यायावरती 4 महिने निरूपण केलं. दरवर्षी एक दासोपंतांची रचना घ्यायची आणि 4 महिने त्याच्यावरती निरूपण करायचं. हा माझा चातुर्मास. तर तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की दासोपंत जेव्हा गीतार्णावर लिहित असले पाहिजेत तेव्हा लिहिती बैठक असं म्हटल्यापेक्षा ती ओघवती बोलती चालती बैठक असली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा कंपन्यांमध्ये जायचं नव्हतं किंवा आपल्याला रोजचा दिनचर्येचा हा प्रघातच निराळा होता, दिनचर्याच निराळी होती आपली. त्या काळी नित्य उपासना पद्धतीमध्ये पुराण प्रवचनाची पद्धत आपल्या मंदिरांच्या मधून होती. आजही काही ठिकाणी आहे. अर्थात ग्रामीण भागात ती बघायला मिळते, शहरी भागात नाही. पण या एका निरूपणाच्या पद्धतीमुळं दासोपंत गीतेवरती भाष्य करत असताना ते आमच्या देवघरामध्ये बसले असतील, ओसऱ्यांवरती लोक बसलेले आहेत आणि एक गीतेचा श्लोक घेतलाय आणि ते स्वैर त्याचं निरूपण करतायत असं चित्र असलं पाहिजे. आणि म्हणून प्रचंड मोठा विस्तार गीतेचा आपल्याला दिसून येतो. आणि मग सांगत असताना गीतेच्या मध्ये मध्ये सांगत असताना जसा भागवतकार निरूपण करतो, एखादी गोष्ट सांगतो, गंमत सांगतो, इथून तिथून इकडच्या त्या भागवताच्या बाहेरच्या गोष्टी पण अनेकदा निरूपणाच्या आधारासाठी म्हणून सांगितल्या जातात. अगदी त्याच पद्धतीनं दासोपंत या एकूण विस्तारामध्ये प्रचंड कथांची निर्मिती करतात आहे. म्हणजे आश्चर्य वाटेल की हे एखादं मर्म सांगण्यासाठी, एखादं तत्व प्रतिपादन करण्यासाठी दृष्टांत म्हणून छोट्या 4 ओळींच्या मध्ये, 2 ओळींच्या मध्ये, 2 ओळींच्या मध्ये येणारा दृष्टांत वेगळी गोष्ट आहे. पण मोठीच्या मोठी कथा, इतकी मोठी, किती मोठी, 3,000 हजार ओव्यांच्या कथा आहेत दासोपंतांच्या या निरूपणामध्ये. 3,000 ओव्यांची कथा आणि इतकी अप्रतिम कथा त्यांनी सांगितलेली आहे की धक्कातंत्र, सुरुवात, गाभा आणि त्याचा शेवट या सगळ्यांची इतकी रेलचेल आहे त्याच्यामध्ये की आपण कथा जर वाचायला लागलो तर आपण त्याच्यामध्ये वाहत जातो. म्हणजे कथेत आता पुढे काय होणार, आता पुढे काय होणार, ही जी उत्सुकता आहे ती उत्सुकता अगदी पावलोपावली टिकवून ठेवणारे कथाकार दासोपंत आहेत. म्हणजे अध्यात्म हा दासोपंतांचा प्रमुख प्रतिपाद्य विषय आहेच, पण स्वतंत्र प्रज्ञेने त्यांनी गीतेवरती केलेलं भाष्य हे गीतार्णव असं जर म्हटलं तर याच्यामध्ये, या गीतार्णवामध्ये त्यांनी केवळ भाष्यच नव्हे तर अनेक विषयांचा उहापोह करीत प्रबोधनही केलेलं आपल्याला दिसतं. तत्वज्ञान ग्रंथांच्या मध्ये सिद्धांत सोपा करून सांगण्यासाठी दृष्टांत देण्याची जी एक पद्धत आहे त्याच्यामध्ये हे सैद्धांतिक चर्चेचं जटिल जंजाळ लोकांना नकोसं होतं आणि मग त्या निमित्तानं एखादी छानशी कथा दासोपंत आपल्याला सांगतात. ही कथा सांगत असताना प्रकांड पांडित्य आपलं ते कुठेही प्रकट करत नाहीत, पण संस्कृत आणि प्राकृताच्या दृष्टीने जर विचार केला तर स्वतः संस्कृताचे अभ्यासक, विद्वान पंडित असणारे दासोपंत प्राकृत भाषेचा उदो उदो करत ती भाषा डोक्यावर घेऊन नाचताना दिसतात.
केतकरांनी असं म्हटलंय की पहिला मराठी भाषेचा वकिली करणारा संत म्हणजे दासोपंत आहेत. ज्ञानमद नावाची त्यांची कथा आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये ती येते. मी बाकीचं काही दुसऱ्या अध्यायातला मुद्दामच निरूपणाला घेत नाही. कारण इतकी अप्रतिम कथा आहे ही. ज्ञानमद कथेमध्ये पांडित्याचा विरोध करणारे पंडित कवी दासोपंत आपल्याला दिसतात. कथेतली शब्दरचना अत्यंत साधी आहे, सोपी आहे, प्रवाही आहे. उपहास आहे, त्याच्यामध्ये उपरोध आहे, मिश्किलपणा आहे, विनोद आहे. आणि याचे सगळे जिवंत झरे कथेमध्ये इतकी खळखळ वाहत असतात, की आपण कथेमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची अनुभूती घेत असतो. असं वाटतं, की आपण एक मस्त 3 तासाचा सुंदर चित्रपट बघतोय. आणि हा चित्रपट आपल्या डोळ्यासमोरून सरकत जातोय. ते प्रसंग घडतायत. म्हणजे नवरा-बायकोचा संवाद असू दे, पिता-पुत्राचा असू दे. म्हणजे त्याच्यामध्येच कुठे तर उपदेशाची वेळ आली, तर तिथेच लगेच मध्ये ब्रह्मज्ञान येतं. मग त्याच्यावरती बरंच निरूपण येतं. निरूपण करत असताना स्वतःची त्यांची जी काही बैठक आहे, तीही बैठक ते अ, मांडत पुढे जातात आणि कथा पूर्ण करतात. पण असं होत नाही, की कथेला बाधा आली. आणि म्हणून गीतार्णवामध्ये अशा प्रदीर्घ कथा आल्या, त्यापैकी या आलेल्या कथेमध्ये म्हणजे 250-300 ओव्यांपासून ते 3000 ओव्यांच्या पर्यंत अशा प्रदीर्घ कथा गीतार्णवामध्ये येतात. भाष्यपर ग्रंथामध्ये अ, कथांचं मूळ उद्दिष्ट जे असतं, ते जीवन दर्शनाचं आहे, उद्बोधनाचं आहे. तरी या कथांनी घेतलेला जो आकार आहे, तो लालित्यपूर्ण आहे. म्हणजे आपण नाटक म्हणून किंवा कथा म्हणून त्याच्याकडे जर बघितलं, तर ही भाष्य ग्रंथातली कथा आहे, असं मुळात अजिबात वाटत नाही. आणि म्हणून स्वयंपूर्ण कलाकृती म्हणूनच या कथांच्याकडे आपल्याला बघावं लागतं. म्हणजे बेदरकारपणे दासोपंत "न पाहे श्रोतयाचे वदन" असं म्हणत नाही. तर स्वतःच्या स्वयंपूर्ण अभ्यासानुरूप, आपल्या स्वतःच्या कलाधिष्ठित जी विद्वत्ता आहे, त्या विद्वत्तेच्या अंगानं आणि परंपरेतून फटकून राहणाऱ्या लोकांपेक्षा सुद्धा मनस्वी वृत्ती असं म्हणता येईल, या वृत्तीनं दासोपंत ह्या वाङ्मयाची निर्मिती करताना आपल्याला दिसतं. मौलिक भर जरी दासोपंत ह्या गीतार्णवामध्ये अनेक गोष्टींची टाकत असले, तरी सुद्धा गंमत अशी आहे, की या गीतार्णवाच्या वाङ्मयीन वैशिष्ट्यांकडे सुद्धा आपल्याला थोडंसं बघितलं पाहिजे. दासोपंतांनी घाबरून गेलेले लोक किंवा घाबरून गेलेले कौरव किंवा आनंदानं उड्या मारणारे, आनंदाचा कल्लोळ असणारे लोक, या दोन्हींचंही वर्णन अप्रतिम अशा शब्दांच्या मध्ये केलेलं. म्हणजे दास्य करत असताना, दासभक्ती करत असताना, दासोपंतांनी ही वारंवार मधून-मधून जाणीव दिलीये, की तुझ्या दास्यत्वाची अ, मी चाड ठेवीन आणि या सगळ्याचं विवरण करत असताना लोकांना चांगलं मला सांगता आलं पाहिजे, चांगलं देता आलं पाहिजे, याचा वारंवार मी विचार करेन. शास्त्राचा न लगे विचारू, न लगे सांख्य योग आचारू, काय आता करावे गुरु तद्विषय कजे. आसन, मुद्रा आणि ध्यान न लगे अवरोधू साधन, असतीच सकल गुण ईश्वरा मिळते. म्हणजे तत्वज्ञान, पांडित्य यापेक्षा सुद्धा देवा तुझ्यावरचं प्रेम मला अधिक महत्वाचं वाटतं. आणि म्हणून भक्तियोग सांगणारे दासोपंत सगुण मार्गाने जाताना दिसतात आणि मुमुक्षूंच्या पर्यंत जात असताना सामान्य भक्ताला काय आवडतं हा विचार आधी करतात. तुझ्या स्वरूपी प्रवेशणे ते जै जोडेल अभजने, तै तेही परी मने आश्रयीना. भेटी ग्राशील भजना, तरी तेची तुझी मी मागेना, ऐक्य पावलिया मना निवडीन मी. तुझी या भक्तीसाठी हिताहित तेन पाहे दृष्टी, नापेक्षी तुझी भेटी जरी भक्ती सुटे. देवा तुझ्यात प्रवेश केला म्हणजे द्वैताचं अद्वैत होतं. पण हे द्वैताचं अद्वैत झाल्यानंतर ते जै जोडेल अभजने. तुझं भजन संपून जाईल. मी जर तुझ्यापासून वेगळा राहिलो नाही, तर तुझं भजन मला करता नाही येणार आणि म्हणून
मला हे तुझ्यात येणं नकोय. पहा, आपण तुकाराम महाराजांच्या ओव्यांना नेहमी स्मरण करतोच, की बाबा मला तुझ्यामध्ये एकत्र करून घेतलंस, मिसळून घेतलंस, तर मी तुझ्यापासून वेगळा राहणार नाही आणि भक्तीची गोडी राहणार नाही. भक्तीच राहणार नाही. आणि म्हणून तुझी भेटच मला नको, मला मोक्षच नको. मला मुक्ती नको. मला फक्त भक्ती दे आणि या संसारात असू दे, असं काहीच देऊ नको, ज्यामुळे तुझी भक्ती सुटेल. आणि म्हणून भक्ती योगावरती प्रचंड विश्वास अ, दासोपंत सांगत असताना फार सुंदर निरूपण अनेक ठिकाणी भक्तीच्या अंगाने त्यांनी केलंय. ते 12व्या अध्यायात अप्रतिम पद्धतीने आलंय, ते 9व्या अध्यायात आलंय. अ, आपण पुढच्या भागामध्ये काही अध्याय बघणार आहोतच. पण या अंगानं दासोपंतांचा भाषा विषय जर आपण बघितला, तर या पद्धतीनं दासोपंत 16व्या शतकामधल्या एकनाथ पंचकातले महान कवी असून म्हणजे त्यांची जी भाष्यत्रयी आहे, त्या सगळ्याच ह्याच्यामध्ये गीतार्णवातली जी भाषा आहे, ती ज्ञानदेवीच्या जवळ जाणारी आहे आणि फारसी शब्द फार कमी आहेत त्याच्यामध्ये. कन्नड शब्द येतात काही, मराठी शब्द, प्राकृत शब्द अनेक ठिकाणी त्यांनी वापरलेले आहेत. पण शैली असं आपण बघायला जाऊ, तर दासोपंतांनी नवीन शब्दांची निर्मिती अधिक केलेली आहे. नवशब्द निर्मिती करत असताना त्याच्यामध्ये अ, संस्कृत प्रचूर शब्दांचा अधिक भाग येतो. कितीतरी शब्द वेश बदलून म्हणजे संस्कृताचा वेश थोडासा आहे, पण वेश बदलून मराठीत आलेत असं आपल्याला दिसतं. तत्वज्ञानाची परिभाषा, पारिभाषिक संज्ञा प्रथमच मराठीत आल्या आहेत आणि त्यात प्रामुख्याने शांकराद्वैत तत्वज्ञान, त्यातले दृष्टांत, वेदांत, सांख्य, तर्क, योग, याग या संबंधीची जी परिभाषा आहे, ती मराठीत आणली आहे. जहल लक्षणा, अजहल लक्षणा, जहद जहल लक्षणा यासारखी जी वेदांती भाषा आहे, षडभाव विकार, अभाव, अध्यास असे जे शब्द आहेत किंवा तत्वमसी यासारख्या महावाक्यांचं जे विवरण आहे, जे भाष्य आहे, ते उपनिषदातील वैचारिक सूत्रांना अनुसरूनच करायला. विरजाहोम नावाची जी संकल्पना आहे किंवा ती यज्ञीय परिभाषा आहे, याचाही वापर दासोपंतांनी केलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या वाचनामध्ये गीतार्णवाच्या आपल्याला जर या शब्दांचा मूळ अर्थ माहित नसेल, तर त्याची संगती लागणं थोडंसं अवघड होऊन जातं. परिभाषेप्रमाणेच संस्कृत शब्द मी म्हणाले तसं अनेक त्यांनी वापरलेले आहेत. रोही असा शब्द ते वापरतात, एका जातीचं हरिण आहे ते. दीर्घ सामासिक शब्द ते खूप वापरतात, विपुल वापरतात. त्यामुळे अनेक शब्दांची फोड करत आपल्याला त्याचे अर्थ लावावे लागतात. अर्थात ज्ञानेश्वरीमध्ये पण अशा प्रकारचा भाग येतोच. त्यामुळे जे ज्ञानेश्वरी वाचतात त्यांना खरंच जड जात नाही. अनेक मंत्रांचा अनेक ठिकाणी त्यांनी उहापोह केलेला आहे. म्हणजे एको देवो ऐशी श्रुती किंवा उपनिषदांमधली जी काही वाक्य आहेत, ती वाक्य त्यांनी अगदी चालत वापरलेली आहेत आणि मग त्याच्यावरती ते सहज निरूपण करतात. आपल्याला असं वाटतं, की गीतेमध्ये जे काही श्लोक येतात, गीतेतले जे श्लोक येतात, की त्या चौकटीच्या बाहेर जाऊन जेव्हा दासोपंत बोलतात, तेव्हा आपल्याला लक्षात येतं, की दासोपंतांचा उद्देश हा फक्त गीतेवरती भाष्य करणं इतकाच सीमित नाहीये. म्हणजे गीतेवरती भाष्य करायचं तर आहेच आहे. पण त्या अनुषंगानं मला खूप काही गोष्टी सांगायच्या आहेत. आणि ह्या सांगत असताना काही शब्दांचे अर्थ अनामिकेचे स्नान. आता अनामिकेचे स्नान म्हणजे ते संध्या करताना आपल्याला माहिती आहे, आपोहिष्ठा मयो भुवस्स असं करताना करंगळीने पाणी पळीमध्ये पाणी घेतात आणि पळीतल्या करंगळी बुडवून ते असं पाणी उडवलं जातं. अशा काही अनेक संज्ञा, परिभाषा दासोपंत वापरतात. त्याचा थोडासा अवधान देऊन वाचन केलं तर आपल्याला लगेच अ, अर्थ लागू शकतो. बऱ्याचदा असं होतं, की दासोपंतांच्या गीतार्णवाकडे बघण्याचा दृष्टिकोनच आधी अवघड आहे, असा झालेला आहे. अनेकांचा झालेला आहे. अर्थात तो करून देण्यात आला आहे, असंही म्हटलं जातं. पण दासोपंतांचा गीतार्णव वाचायला घ्याल,
तर तो अत्यंत सुकर आहे, सोपा आहे. आणि मी सांगितलं तसं आपण त्याच्यामध्ये त्या नदीच्या प्रवाहाबरोबर अगदी मौज करत आनंदानं त्या तरंगावरती वाहत जातो. इतकं ते सहज सोपं आहे. आपल्याला आठवण राहत नाही अनेकदा, की अरे आपण कोणत्या श्लोकाबद्दल बोलत होतो. आपण या कथेमध्ये गुंतून गेलो. पण दासोपंत पुन्हा मूळ पदावर येताना इतकं सुंदर ते पुन्हा लँड करतात असं म्हणूया आणि आपल्याला पुन्हा त्या मूळ पदावर आणून ठेवतात किंवा अ, एखाद्या ज्या तत्वाबद्दल ते भाष्य करत होते, त्या तत्वावर आणून सोडतात. संस्कृताचा अभिमान असणारा एक पुरुष, एक ब्राह्मण आणि त्याचा भाऊ जो प्राकृत आहे, छोटा आणि मोठा भाऊ. एक भाऊ दक्षिणेकडे जातो, एक भाऊ उत्तरेकडे जातो आणि संस्कृत अभिमान बाळगणारा, भाषेचा अभिमान बाळगणारा, त्याची काय फटफजिती होते. इतकी सुंदर वर्णन केली आहे दासोपंतांनी या दुसऱ्या अध्यायामध्ये, की दासोपंत त्याला कधी कोणी भूत म्हणतं, कोणी राक्षस म्हणतं आणि मग त्याला मारलं जातं. केवळ हा बोलत नाही, मौन बाळगतो. प्राकृत बोलायचं नाही किंवा हीन लोकांच्या बरोबर मी बोलणार नाही. हा जो त्याचा अहंकार आहे, हा जो अभिमान आहे, तो लहान भावानी कसा गळून पाडला, तो त्याचं निरसन केलं. त्याची एक सुंदर कथा म्हणजे आपण कल्पनाही करू शकणार नाही. इतकी सुंदर कथा त्यांनी रंगवली आहे. पात्र कशी भेटत जातात, तो मूळ पदावर कसा येतो आणि मग तो दासोपंत त्या संस्कृत अभिमानी ब्राह्मणाचा कसा अभिमान गळून पडताना दाखवतात. ह्याची इतकी बहार आणली आहे त्यांनी, की ते असं म्हणतात, की अनेक ठिकाणी वर्णन इतकं प्रचंड येतं त्यांच्या त्या वृत्तींचं, प्रवृत्तींचं, माणसाच्या वागण्याचं, आचार धर्माचं, विचार धर्माचं, की आपण त्याच्यामध्ये हरवून जातो. आणि म्हणून दुसरा अध्याय ज्याच्यामध्ये ही कथा येते, ती कथा अप्रतिम आहे, फार सुंदर आहे. त्या कथेचा शेवट आणि या अनुषंगाने आपण आज 2 अध्याय दासोपंतांच्या या गीतार्णवातले आपण आज बघितले. मला असं वाटतं, की या अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा मोठा भाऊ धाकट्या भावाला समजावून सांगतो, की "अरे, संस्कृतचा अभिमान धरल्याने तू स्वतःचं नुकसान करून घेतोयस. संस्कृतचा अभिमान असावा, पण तो किती असावा, काय नाही याचं इतकं विवरण प्रचंड केलेलं आहे. ते खरंच मुळातून वाचण्यासारखं आहे." पण ते असं म्हणतात, की संस्कृतामध्ये घट नावाचा एकच भांड आहे. पण प्राकृतामध्ये हारा डेरा रांजणू, मुढा पडगा आणू, सुगड तवली सुजाणू, कैसी बोलैल, घडी घागरी घडवली, अलदे बाची कै पवळी, चिटकी मोरवा पातली, सांजवणे ते, ऐसे प्रतिभाशी वेगळाले, घट असती नामाभिधाले, एके संस्कृते सर्व कळे, ऐसे कैसे न, सनवट चोपण गव्हाळी, चिकणी पनवट मळी, चुनवट माळवट, खळी खळगा खात, उते गोटल गखाळ, पांढरी सेडू मुरबाळ, तांबट काळी करळ भेद मृत्तिकेचे. मातीचे भेद, किती प्रकारच्या माती आहे, किती वेगवेगळी माती आहे. आणि मग ते प्राकृतात किती चांगलं सांगितलंय, हे त्याला सांगतात. नदू नदी ओहळ, झोती झिरपे खळाळ, थार घाळणी पीळ, फवरा धोधे. पाण्याचे प्रवाह वाहण्याला आम्ही किती वेगवेगळी नावं दिली आहेत आणि म्हणून प्राकृत किती सौष्ठवपूर्ण आहे, किती वैपुल्यानं आहे, किती वैचित्र्य आहे तिच्यामध्ये. हे सांगत असताना त्यांनी निबंधच्या निबंध लिहिलेले आहेत त्याच्यावर आणि हे मुळातून वाचणं फार गरजेचं आहे. म्हणजे खोगीर, घोड्याचा खोगीर किंवा कांबळं, अंथरायचं अंथरूण, याला आपण किती वेगवेगळं म्हणतो, किती शब्द आहेत, याचा जर प्रादेशिक अंगाने विचार केला किंवा शब्द भाषेच्या अंगाने विचार केला, तर दासोपंतांचा गीतार्णव मला वाटतं इतका समृद्ध ग्रंथ, मला तरी माझ्या वाचण्यामध्ये आत्तापर्यंत कुठला आलेला नाही. फक्त इतकंच नाही तर अनेक खेळांची यादी त्यांनी दिली आहे. अनेक गोष्टींची यादी दिली आहे, वाद्यांची यादी दिली आहे आणि मग आपल्या भावाला समजावून सांगत असताना मला असं वाटतं, की संस्कृत अभिमान करणाऱ्या तत्कालीन लोकांच्याकडे त्यांचा अंगुली निर्देश तर आहेच, पण त्याचबरोबर पुन्हा हेच सांगते,
की अत्यंत सामान्य बुद्धीच्या प्राकृत माणसाला गीता कळली पाहिजे. नव्हे नव्हे पंचीकरण कळलं पाहिजे. नव्हे अध्यात्म कळलं पाहिजे. मोक्ष म्हणजे काय? म्हणजे भक्ताच्या पहिल्या पायरीपासून ते मुमुक्षूच्या अवस्थेपर्यंत नेण्याची जबाबदारी जणू काही माझीच आहे, अशी समजून दासोपंतांनी ती जबाबदारी आपल्या भवतालच्या माणसांची आपल्या खांद्यावर घेतली आणि आपल्याला अ, ज्या पद्धतीनं सांगता येईल, त्या पद्धतीनं सांगत असताना गीतार्णव या नित्य उपासनेच्या, गीतेच्या टीकेवरच्या भाष्यामध्ये दासोपंत बोलत गेले. म्हणून मी म्हणते, की ते गीता हे बोललेलं आहे. गीता ही सांगितलेली आहे. गीतार्णव हा सांगितलेला आहे. तो लिहिलेला नाही आणि म्हणून आपण बोलत असताना जितकं स्वैर बोलतो, तितकं ते स्वैर दासोपंतांनी गीतार्णवामध्ये लिहिलेलं आहे. पण स्वैर असलं तरी ते बोर मात्र होत नाही, हे निश्चित. आपण मुळात हे ग्रंथ वाचावेत, खूप आनंद देणारे आहेत. ज्यांना ज्ञानार्जनाची इच्छा आहे, उर्मी आहे, त्यांनी मुळातून हे ग्रंथ वाचायला हवेत आणि दासोपंतांची दिशा, दासोपंतांची शैली मुळात वाचल्याने आपल्याला ती पटकन कळू शकते. आज इथे थांबते. पुढच्या काही अध्यायांच्या वरती आज थोडा प्रस्तावनेमध्ये वेळ गेला, पण पुढच्या वेळेला आपण बाकीचे जे उपलब्ध अध्याय आहेत, त्याच्यामध्ये दासोपंतांचा विचार काय आहे, दासोपंत काय म्हणतात, त्यांची वर्णनशैली काय आहे, हे आपण बघूया. आत्ता थांबते. मनापासून धन्यवाद.